जालना जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलकांवरती झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. विषय इतका चिघळलेला आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी बंद पुकारण्यात आलेला आहे. फायनली माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली आणि या बैठकीसाठीचा विषय होता मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातला. कारण की मराठवाड्यातील मराठा समाजाची आंदोलकांची मागणी अशी आहे की मराठवाड्यातील मराठा समाजाला निजामाच्या काळामध्ये ओबीसी आरक्षण मिळालं होतं आणि आता सुद्धा ते मिळायला हवं. मग आता या उपसमितीची बैठक झाली आणि त्या संदर्भात नुकतीच माननीय मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुद्धा झालेली आहे. मग या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं त्यांनी काय मांडलेलं आहे ते आपण बघूयात. यासोबतच सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाची जी केस आहे त्या केसचं स्टेटस काय आहे हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. भारतीय संविधानाच्या कलम 16(4) नुसार एखाद्या समूहास आरक्षण जर का द्यायचं झालं तर तो समूह मागासवर्गीय असला पाहिजे. यासोबतच तो समूह पुरेशा प्रतिनिधित्वापासून वंचित असला पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाची या ठिकाणी तरतूद आहे ते म्हणजे भारतीय संविधानाच्या कलम 340 नुसार अन्य मागासवर्गीयांच्या यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी विशिष्ट समूह सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असला पाहिजे. आणि याच कलम 340च्या अनुषंगाने निर्माण झालेल्या मंडल आयोगाने मराठा जातीस अन्य मागासवर्गीय अर्थात ओबीसीच्या यादीतून वगळलेलं होतं. मग याच्यानंतर 1995 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला राज्य मागासवर्ग आयोग स्थापन झाला. आयोगाचे अध्यक्ष होते न्यायाधीश खत्री. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत खत्री आयोगाने अहवालात केलेल्या शिफारशी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यातली एक शिफारस सांगतो. ज्या पोट जातीची नोंद मराठा कुणबी, कुणबी मराठा अशी आहे त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊ शकता, ही ती शिफारस आहे. आता ही शिफारस फार महत्त्वाची आहे ज्याच्यामुळे मराठा समाजातील काहींना ओबीसी मध्ये प्रवेश मिळाला खरा, पण ज्यांच्या जात रकान्यामध्ये मराठा शब्दाच्या पुढे मागे कुणबी असा उल्लेख नाही त्यांची ओबीसी मध्ये वर्गवारी झाली नाही. थोडक्यात काय तर याने मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातल्या मागणीचं पूर्ण समाधान झालेलं दिसून येत नाही. आणि सध्या जालना जिल्ह्यातल्या मराठा आंदोलकांची मागणी हीच आहे की निजाम काळामध्ये आम्हाला ओबीसी आरक्षण होतं ते लागू करावं. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये असलेला विषय वेगळा आहे आणि आमचा आंदोलनाचा किंवा मागणीचा विषय वेगळा आहे असं ते सांगताना दिसत आहेत. आणि या संदर्भातच माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण अशी बैठक झाली. आता त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे मुद्दे मांडले ते फार महत्त्वाचे आहेत. त्यांनी सांगितलं की संयम राखण्याची आवश्यकता आहे आणि मराठा समाजाला सर्वप्रथम आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये मागास सिद्ध करावं लागेल. त्याच्यानंतरच सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकेल आणि सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केलेला दिसून येतोय. आणि या संदर्भात त्यांनी एक महत्त्वाची अजून एक कमिटी सुद्धा नेमलेली आहे. जी कमिटी एका महिन्यामध्ये अहवाल देईल. जुन्या नोंदी ज्या आहेत त्या सुद्धा तपासेल, ज्याच्याद्वारे कुणबी मराठा, मराठा कुणबी किंवा कुणबी दाखले या संदर्भात योग्य तो निर्णय सरकारला घेणं शक्य होईल. आता ही समिती एका महिन्याच्या आत अहवाल देणार आहे आणि त्याच्यानंतर सरकार या संदर्भात योग्य ती कारवाई पुढे जाऊन करेल, जेणेकरून आरक्षणासंदर्भात जर का त्यांनी काही निर्णय घेतला तर ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल आणि त्याला असं एक मजबूती सुद्धा प्राप्त होईल असं त्यांच्या एकूण पत्रकार परिषदेमधून आपल्याला समोर आलेलं दिसतंय. आता बघा, मराठवाड्यातील मराठा समाजातील आंदोलक जे काही मागणी करतायत की निजामाच्या काळामध्ये आम्हाला आरक्षण होतं, कुणबी म्हणून आम्हाला आरक्षण मिळत होतं, तर त्या संदर्भात एक द कास्ट अँड ट्राईब ऑफ HEH ऑफ द निजाम्स डॉमिनियन्स म्हणून एक पुस्तक आहे. 1920 ला हे पुस्तक पब्लिश झालं होतं बाय सय्यद सिराज उल हसन आणि याच्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र प्रकरणच मराठा या विषयाला धरून लिहिलेलं आहे. आणि त्याचं पेज क्रमांक 473 जे आहे त्या पेजवरती गेल्यानंतर या संदर्भात आपल्याला अधिक माहिती मिळू शकते. त्यांनी मराठा संदर्भात जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामधलं एक 2-3 ओळी तुम्हाला सांगतो मराठा समाजा संदर्भातल्या. बट विदिन द पीपल देमसेल्व्स द नेम इज बॉर्न ॲज देअर स्पेशल डेझिग्नेशन बाय द लार्ज फायटिंग अँड लँड होल्डिंग कम्युनिटी, while the name Kunbi is popularly applied to those among them who are actually engaged in agriculture operation. म्हणजे त्यावेळेस सुद्धा असंच होतं की जे शेती करतायत त्यांना
कुणबी म्हणलं जात होतं. अजून वेगवेगळे त्या स्वरूपाचे दाखले जे आहेत ते सुद्धा उपलब्ध असतील आणि त्याला धरूनच मराठवाड्यातील आंदोलक मागणी करताना दिसत आहेत की आम्हाला निजामाच्या काळामध्ये आरक्षण मिळत होतं. आता सुप्रीम कोर्टामध्ये परिस्थिती काय आहे या केस संदर्भातली ते सुद्धा सांगतो. 5 मे 2021 ला महाराष्ट्र सरकारनं दिलेलं आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं. या संदर्भातली पुनर्विचार याचिका सुद्धा दाखल करण्यात आलेली होती, जी की 21 एप्रिल 2023 रोजी सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे. आणि आता महाराष्ट्र सरकार या संदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करणार आहे आणि हे क्युरेटिव्ह पिटिशन फार महत्त्वाचं असणार आहे. पण हे पिटिशन दाखल करण्याच्या अगोदर सध्या जी काही समिती नेमलेली आहे या समितीचा अहवाल जो आहे तो अहवाल येणं महत्त्वाचं आहे, कारण की या अहवालातल्या नोंदी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत सुप्रीम कोर्टामध्ये ही केस स्टँड करण्यासाठी. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.